अमिताभ बच्चन मराठी साहित्य संमेलनात आले. सुधीर गाडगिळांमुळे खरं तर हा सगळा योग जुळून आला. काय वाटलं की एक मराठी भाषा नसलेला माणूस मराठी अभिमान गीताचं कौतुक मराठी जनांनाच ऐकवतोय? आपण बघितलं असेल या चित्रफितीमध्ये थोडीशी झलक सुधीर गाडगीळ यांची दिसते आणि त्यांच्यामुळे हा तुम्ही मणिकांचन दुग्ध शर्करा काही योग म्हणा हा जुळून आला की साक्षात अमिताभ बच्चन की या शतकाचे ते महानायक म्हटले जातात त्यांनी मराठी अभिमान गीताचा उल्लेख केला आणि नंतर तो सत्कार माझा झाला. हा सत्कार मी या सगळ्या मराठी अभिमान गीताचा जो प्रयोग आहे त्याच्यात जे 500हून अधिक कलाकार आहेत त्यांच्या वतीने मी हा सत्कार स्वीकारलेला आहे. खूप आनंद होतो की अमिताभ बच्चननी कौतुक केलं, पण असंही वाटतं की अमिताभ बच्चननी ते आपल्या लोकांना सांगण्यापेक्षा आपल्या लोकांनी ते अमिताभ बच्चनला सांगितलं असतं तर जास्त मजा आली असती. आणि सुधीर गाडगीळ होते त्यामुळे त्यांनी मला पटकन, कारण त्यांनी उल्लेख केला हे कोणालाच माहिती नव्हतं की ते उल्लेख करणार आहेत. सुधीर गाडगीळांनी प्रसंगावधान दाखवून पटकन त्यांच्या लक्षात आलं की मी विंगेतच उभा आहे आणि त्यांनी मला ओढवून घेतलं होतं त्या वरती स्टेजवर. आणि त्याच्यानंतरचा पूर्ण जो सत्कार झाला हा काही पूर्वनियोजित नव्हता. त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्यांना. पण कौशल, एकीकडे मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारे लोक समाजात आहेत, मराठीचा तथाकथित अभिमान बाळगणारेही लोक आहेत. मग अशा सगळ्या परिस्थितीत हे मराठी अभिमान गीत करावं ही कल्पना कुठून आली मनात? कुठून आली तेही सांगतो, का आली तेही सांगतो. आज मराठीबद्दल अभिमान व्यक्त करायचा असेल तर आपल्याकडे असं एकही अहिंसक व्यासपीठ नाही ज्याच्यामुळे आपण मराठीत, ज्या व्यासपीठाद्वारे आपण मराठीचा सार्थ अभिमान व्यक्त करू शकतो. मराठीचा अभिमान आहे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आंदोलनं येतात, काचा फोडणं येतं आणि सगळी जी हिंसक मार्ग आहेत मराठीबद्दल अभिमान व्यक्त करणारी तीच पटकन डोक्यात येतात. हे गीत का सुचलं आणि याचा प्रवास कसा झाला त्याची एक थोडीशी रोचक कहाणी आहे, ती थोडक्यात सांगतो. आणि ही ऐकण्यासारखी आहे, कारण ही फक्त हा काही मनोरंजनाचा भाग नाही, हे तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी निगडीत असा अत्यंत जवळचा प्रश्न आहे. म्हणून सांगतो आणि म्हणून कृपया जरा कान देऊन ऐका. कारण हा प्रश्न आता आपल्या उंबरठ्यावर आला आहे, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या दारात हा प्रश्न आलेला आहे आणि म्हणून हे अभिमान गीत करावं असं वाटलं. मी व्यवसायाने संगीतकार आहे आणि मी बरीच व्यावसायिक संगीताची कामं करतच असतो. अशाच एका व्यावसायिक कामासाठी रेडिओ आपले मुंबईच्या ज्या रेडिओ वाहिन्या आहेत, कमर्शियल FM वाहिन्या ज्या व्यावसायिक आहेत, त्या एका वाहिनीवर मी काहीतरी त्यांचं काम करण्यासाठी गेलो होतो. आमचं काम झालं आणि तिथला जो रेडिओ जॉकी होता तिथे मी त्याला काम झाल्यानंतर अगदी सहज गप्पांच्या ओघात त्याला एक प्रश्न विचारला की अरे बाबा, मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडिओ वाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही, असं का? तुम्ही एकही मराठी गाणं का नाही लावत? त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं आणि हे नीट कान देऊन ऐका. त्यांनी असं उत्तर दिलं की आमची पॉलिसी आहे, म्हणजे आमचं धोरण आहे, मराठी गाणं लावायचं नाही असं तुमचं धोरण आहे. असं मी त्याला आश्चर्यचकित होऊन विचारलं. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी गाणं आम्ही लावणार नाही अशी त्यांची पॉलिसी होती. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. तर तो म्हणला हो. मी म्हटलं तुमच्याच वाहिन्या देशभरातल्या सगळ्या शहरांमध्ये आहेत, तर देशातल्या इतर कुठल्या शहरामध्ये तुमची अशी पॉलिसी आहे की उदाहरणार्थ कोइंबतूरमध्ये आम्ही तमिळ गाणं लावणार नाही किंवा कलकत्त्यामध्ये आम्ही बंगाली गाणं लावणार नाही,
किंवा बंगलोरमध्ये कन्नड गाणं लावणार नाही, अशी कुठल्या इतर शहरामध्ये तुमची पॉलिसी आहे? त्याच्यावर त्याचं उत्तर आलं की नाहीये. मी म्हटलं मग मुंबईवर आणि महाराष्ट्रावरच का ही कृपादृष्टी? कारण तुम्हाला असं वाटत असेल की हे फक्त मुंबईसाठी चित्र सीमित आहे, तर तसं नाहीये. नागपूरलाही मराठी गाणी ऐकवत नाहीत. पुण्यामध्ये गेल्या 2 महिन्यापर्यंत अशी पॉलिसी होती की आम्ही नवीन मराठी गाणी लावणार नाही. दिवसातले 1-2 तास फक्त जुनी मराठी गाणी काही काळापुरती ऐकवत असत. तर मी म्हटलं ही मुंबईमध्ये का अशी पॉलिसी तुम्ही करता की मराठी गाणी ऐकवायचीच नाहीत? त्याच्यावर तो म्हणाला मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. म्हटलं अरे पण कॉस्मोपॉलिटन शहर तर बंगलोरही आहे, आणि बंगलोरमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की तमिळ लोकसंख्या बंगलोरची ही कन्नड लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे, पण तरीही बंगलोरमध्ये कन्नडच गाणी लागतात याच रेडिओ वाहिन्यांवर. तर त्याच्यावर तो काहीच उत्तर देईना. मग मी त्याला पुढे विचारलं, आणि तुम्ही पंजाबी गाणी लावता? मुंबईमध्ये सर्रास पंजाबी गाणी लागतात रेडिओ वाहिनींवर. तर पंजाबी आहे ते कॉस्मोपॉलिटन, पण मराठी आहे ते व्हर्नॅक्युलर. हा कुठला न्याय आहे? म्हणजे एकीकडे मिका किंवा रब्बीचं कुठलं तरी गाणं लावायचं पंजाबी, पण दुसरीकडे सलील कुलकर्णीचं ढिपाडी ढिपांग लावायला नकार द्यायचा. तर हा न्याय काय आहे? तर शेवटी त्याला काही उत्तर देता आलं नाही. तो म्हणला मी तुला खरं सांगू का कौशल, त्याचं कारण असं आहे की आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना असं वाटतं की मराठी गाणं समजा रेडिओ वाहिनीवर लावलं तर या रेडिओ वाहिनीला एक डाऊन मार्केट फील येईल. आणि पुन्हा मी या शब्दप्रयोगाने चमकलो. महाराष्ट्रामध्ये मराठी डाऊन मार्केट? एखादीही भाषा कुठलीही का असे ना ती डाऊन मार्केट किंवा अप मार्केट असते हे ठरवणारे हे रेडिओ मधले वरिष्ठ अधिकारी आहेत तरी कोण? मी त्याला म्हटलं की अरे हे कोण आहेत तुझे? कोणी जावई शोध लावलाय हा की मराठी भाषा डाऊन मार्केट आहे? एक गमतीचा भाग म्हणून सांगतो की युनेस्कोची एक पाहणी आहे. त्या पाहणीनुसार त्यांनी असं शोध लावलेला आहे की जगामध्ये पूर्ण पृथ्वी तलावर 6,500 भाषा आणि बोलीभाषा आहेत. आता एन्कार्टा एन्सायक्लोपीडिया ज्याची छपाईच अमेरिकेत झालेली आहे, त्या एन्कार्टा एन्सायक्लोपीडियाप्रमाणे सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा असा क्रम लावला तर मराठीचा क्रमांक 15वा आहे. जगात 6,500 भाषांमध्ये 15वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही मराठी आहे. आणि ही डाऊन मार्केट आहे. अहो ही आकडेवारीच्या जोरावरच डाऊन मार्केट असू शकत नाही. पण आमच्याच राजधानीमध्ये आम्हाला असं ऐकवलं जातंय की तुमची भाषा डाऊन मार्केट आहे. मला याचा अत्यंत मनस्वी संताप आला, पण तो काही मी त्याच्याशी भांडून व्यक्त करणार नव्हतो. मी गरीब बिचारा संगीतकार आहे. मी तिकडनं बाहेर पडलो आणि माझ्या लक्षात आलं की फक्त रेडिओ नाही तर मुंबईमध्ये व्होडाफोनची किंवा बीपीएलची किंवा एअरटेलची सुद्धा अशी पॉलिसी होती की मराठीत आम्ही बोलणार नाही. जा तुम्ही धोरण जेव्हा करता, एखादं पॉलिसी करता, ती काही चुकून झालेली नसते, ती काही अनावधानाने झालेली नसते, ती काही दुर्लक्षामुळे झालेली नसते. ती मुद्दामहून धोरण ते अवलंबलेलं असतं. आणि म्हणूनच आम्ही मराठी बोलणार नाही तो शेवटचा जा जो येतो तो या धोरणात येतो आणि त्याचा राग येतो. मग माझ्या मनात आलं की आपण दरवेळीच म्हणतो की सरकारने काहीतरी करायला पाहिजे, राजकारण्यांनी काहीतरी करायला पाहिजे. माझ्या मनात प्रश्न आला की या प्रश्नावर मी काय करतोय? आपण का म्हणून दुसऱ्यांना शिव्या द्यायच्या, दुसऱ्यांच्या नावाने ठणाणं करायचं? तर मी माझ्या भूमिकेतनं करू तरी काय शकतो? तर मी संगीतकार आहे, मी गाणं करू शकतो. त्यामुळे माझ्या असं मनात आलं की इतकं भव्य गाणं करावं. आणि तुम्ही काय म्हणता की रेहमानच्या स्टुडिओमध्ये इळायराजाचे वादक हे सर्वोत्कृष्ट आहे का भारतामध्ये? तर आम्ही तिकडे जाऊन रेकॉर्डिंग करतो. विश्वदीप चॅटर्जी ज्यांनी 3 इडियट्स, हम दिल दे चुके सनम, देवदास, मुन्नाभाई असे चित्रपट केलेत, तो सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर आहे का भारतामध्ये?
आम्ही त्याच्याकडे या गाण्याचं साऊंड डिझाईन करतो. आणि मराठीमध्ये गाणारा 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 20 नाही, 300 गायक हे गाणं गातील. जगातलं सगळ्यात भव्य हे गीत असेल ते मराठीत असेल आणि ते मराठीबद्दल असेल. आणि मग तुम्ही म्हणून दाखवा की हे डाऊन मार्केट आहे. आणि त्यातनं या गाण्याची कल्पना सुचली. पण कौशल, तुम्ही टीव्ही मालिका, चित्रपट, जाहिराती यामध्ये सतत कार्यरत असता, पण गेली 1.5-2 वर्ष कुठलंही व्यावसायिक काम न करता केवळ या गाण्याचा ध्यास घेऊन तुम्ही हे पूर्ण केलं. आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की हे शून्यातून विश्व तुम्ही कसं साकारलं. जेव्हा हे गाणं करायचं ठरलं तेव्हा पहिला प्रश्न होता की पैसे कुठून उभे करायचे. माझ्या खिशापेक्षा हे स्वप्न मोठं होतं. नाहीतर मला या गाण्यातला लागणारा जो खर्च आहे तो उचलायला आवडलंच असतं. मग पैसे कुठून आणायचे, तर 2 पर्याय होते. एक तर प्रायोजक किंवा राजकीय पक्षांचा पाठिंबा. प्रायोजक घेतला तर असा प्रॉब्लेम होतो की लोक जोडले जात नाहीत. ते त्या प्रायोजकाचं गाणं होतं. बहुतेक वेळा तो प्रायोजक दातार साहेबांसारखा कोणीतरी नसेल तर तो अमराठी असतो आणि तो म्हणतो की महाराष्ट्र को ये गीत देकर मुझे बहुत खुशी हो रही, असं तो हिंदीत सांगतो. तर तसं करायचं नसेल तर प्रायोजक घेता कामा नये. मग दुसरा पर्याय उरतो की राजकीय पक्षांचा पाठिंबा घ्यायचा. आता याच्यातले धोके तर मी तुम्हाला सांगायला नकोय. एका पक्षाकडे गेलं तर दुसरा पक्ष ते गाणं लावणार नाही हे निश्चित. त्यामुळे बराच काळ माझा असं गेला की काय याच्यावर उपाय करता येईल. आणि एका संगीत जिथे सीडीज मिळतात अशा दुकानात गेलेलो असताना माझ्या लक्षात आलं की मायकल जॅक्सनची सीडी ही 500 रुपयाला मिळते. आणि माझ्या मनात एकदम अशी कल्पना आली की मायकल जॅक्सनची सीडी आपण 500 रुपयाला घेऊ शकतो, तर मराठीतलं सगळ्यात भव्य गाणं 500 रुपयाला घ्यायला काय हरकत आहे. आणि मी माझ्या कार्यक्रमातनं माझ्या मित्रांना फोन केले, माझ्या कार्यक्रमातनं सांगायला लागलो की जगातलं हे सगळ्यात भव्य गाणं आपण निर्माण करू. कारण धोक्याचा इशारा कधी आहे की लोकांना, दुसऱ्या लोकांना, बाहेरच्या लोकांना असं वाटलं की तुमची भाषा डाऊन मार्केट आहे, तर हा खरा धोक्याचा इशारा नाहीये. पण आपल्याला जेव्हा वाटायला लागतं की मराठीत काही आपलं होऊ शकत नाही, आपली भाषा दुय्यम आहे, आपली भाषा डाऊन मार्केट आहे, इथे खरा तो धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे मला असं वाटलं की जनसामान्यांमधनच समजा ही चळवळ आली आहे तर ती खरी चळवळ. आणि मी माझ्या कार्यक्रमात जाहीर आवाहन करायला सुरुवात केली की तुम्ही 500 रुपये द्या. माझी जबाबदारी अशी, माझी कमिटमेंट अशी की जगातलं सगळ्यात भव्य गाणं मी करतो आणि तुम्हाला घरपोच ते करतो, सीडीवर तुमचं नाव त्याच्यात टाकून. आणि तुम्ही या गाण्याचा एक सकारात्मक असा भाग असाल. एका महिन्यामध्ये 3.5 लाख रुपये जमले. आणि कोणीही 25,000, 50,000 रुपये नाही दिले. 500, 500, 500, 500, 500, 500, 500, 500 असे करत हे सगळे पैसे जमले. आणि मग मी चेन्नईला गेलो आणि रेहमानच्या स्टुडिओमध्ये आम्ही याचं रेकॉर्डिंग केलं. आणि मग परत येऊन एकेका गायकाला मी फोन करत गेलो, माझ्या संपर्कातले जे जे गायक होते, की तुमचं योगदान म्हणून तुम्ही एक ओळ गा. आज हे गाणं पूर्ण आहे. या पूर्णावस्थेत या गाण्यामध्ये 112 प्रस्थापित गायक आहेत. विठ्ठल उमप वयवर्ष 80 ते मुग्धा वैशंपायन वयवर्ष 8. याच्यात तुम्हाला आठवतील ते सगळे मराठीत गाणारे गायक या गाण्यामध्ये गायलेले आहेत. आणि मग एक 356 लोकांचा कोरस आम्ही केला. त्या 356 लोकांमध्ये हा कदाचित भारतातला सगळ्यात भव्य कोरस असेल. त्या 356 लोकांमध्ये मला सांगायला अतिशय आनंद होतो की पंजाबी लोक होते, यूपीचे लोक होते, मारवाडी लोक होते, तमिळ होते, मल्याळी होते, कोकणी होते, गुजराती होते. असे सगळ्या भाषेतले लोक मराठीचं गाणं गायला एकत्र आले. तर तुमचा जो प्रश्न आहे की
1.5 वर्ष सगळा व्यवसाय बाजूला ठेवून असं करावं असं का वाटलं, तर जेव्हा पहिल्यांदा मी कल्पना घेऊन गेलो तेव्हा काही निषेधाचे सूर आले होते. त्याच्यात असा हे होता की याचा उपयोग काय, याने काय होणार, एका गाण्याने काय होणार. तेव्हा माझ्या मनात असं आलं आणि मी त्यांना असं उत्तर द्यायचो की तुम्हाला हिमालयाची यात्रा करायची असेल तरी पहिलं पाऊल घराच्या बाहेर टाकणं अनिवार्य आहे. हे ते पहिलं पाऊल आहे. आणि यांनी काय होणार असं म्हणल्यापेक्षा निश्चित काहीतरी जास्त होईल. आणि म्हणून हे गाणं करतोय. यांनी महाराष्ट्र ढवळून निघेल, यांनी खूप काही प्रचंड काहीतरी होईल, उलथापालथ होईल. उद्यापासून मुंबईत सगळेच मराठी बोलायला लागतील. महाराष्ट्रात मराठीचा जो प्रश्न सगळ्यांना चिंताग्रस्त करतोय तो उरणारच नाही, असा याच्यात काहीच दावा नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात असं काहीच विचार नव्हता की 1.5 वर्ष मी माझ्या आयुष्यातलं काहीतरी खूप मोठी सोशल सर्व्हिस करायला घालवलेलं आहे. हा माझा प्रश्न होता. एका ज्येष्ठ साहित्यिकांनी असं म्हटलं होतं की भाषेचा प्रश्न काय आहे, तुम्ही कशाला भाषा करता, भाषा टिकायची असेल तर टिकेल, मरायची असेल तर मरेल. त्या ज्येष्ठ साहित्यिकांनी आपलं सगळं काम मराठीतून केलं होतं. पण मी कार्यरत आहे, मी अजून मराठीवर अवलंबून आहे. मराठी गाणी चालली, मराठी गाणी वाजली तर मला, माझ्या संगीतकार मित्रांना आणि पर्यायाने तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. नाहीतर तुम्हाला मराठी गाणी सांगलीमध्येही ऐकायला मिळणार नाहीत. कारण तुम्ही बघा, जे मुंबईतनं सुरू होतंय ते कधी ना कधीतरी सांगलीसारख्या जिथे अगदी मराठी वातावरण जिवंत आहे की सगळीकडे आता उदासीनच परिस्थिती, असाही भाग नाही, पण तहान लागल्यावर विहीर खणायला घ्यायला नको. तर आत्तापासून काहीतरी करूया. कदाचित मुंबईसारखी शहरं हाताबाहेर गेलेली आहेत, कदाचित मी म्हणतोय, माझ्या मते अजून नाही, पण इथे काहीतरी करावं आणि त्याचा फायदा सगळ्यांना व्हावा म्हणून हे 1.5 वर्ष आयुष्यातलं दिलं. कौशल, तुमच्या या आवाहनातून 1400 सामान्य लोक सहज या अभियानात सहभागी झाले. पण तुमच्या बरोबरचे संगीतकार किंवा तुमच्या सोबत काम करणारे गायक ही सगळी तुमच्या एकमेकांशी स्पर्धा असलेली खरं तर मंडळी, व्यावसायिक स्पर्धा अतिशय निकोप असेल, पण या मंडळींचा खूप छान प्रतिसाद तुम्हाला मिळाला. तर आम्हाला त्यातले काही ठळक अनुभव ऐकायला आवडतील. कौशल, 2 मिनिटं. बाहेर एक 5121 या नंबरची इनोव्हा गाडी आहे, तर बाकीच्या गाड्या बाहेर निघण्यासाठी त्रास होतोय, तर कृपया ज्यांची गाडी असेल त्यांनी जरा लक्ष द्यावं. या गाण्यामध्ये फक्त मराठीत गाणारे गायकच नाहीत तर माझे सगळे समकालीन संगीतकारही गायलेत. फक्त समकालीन संगीतकार नाहीत, मला ज्येष्ठ असलेले सुद्धा असे संगीतकार गायलेत. याच्यात श्रीधर फडके गायलेले आहेत, अच्युत ठाकूर गायलेले आहेत, अशोक पत्की गायलेले आहेत. त्याचबरोबर सलील कुलकर्णी, अवधूत गुप्ते, अजय अतुल, निलेश मोहरीर, मिथिलेश पाटणकर असे अनेक माझे संगीतकार मित्र सुद्धा गायलेले आहेत. खरं तर तुम्ही म्हणताय तसं आम्ही तसे एकमेकांचे स्पर्धक आहोत किंवा आत्ता आम्ही एकमेकांचे कॉम्पिटिटर आहोत, पण एरवी सुद्धा आमच्यात चर्चा होतात. आणि या निमित्ताने मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतो ही दंतकथा सुद्धा आपल्यालाच पुसून काढावी लागणार आहे. ही पुसून टाकायला कोणी दुसरं बाहेरचं येणार नाही. आणि आम्ही एरवी सुद्धा अवधूत गुप्ते माझी गाणी म्हणतो, टीव्हीवर माझं गाणं लागलं तर तोही माझ्या गाण्याचं अत्यंत दिलखुलासपणे कौतुक करतो. अजय अतुल मला एखादी चांगली गायिका किंवा गायक त्यांनी ऐकला तर मला आवर्जून फोन करून सांगतात की या गायकाचं गाणं तू ऐक आणि कधीतरी तूही त्याचा उपयोग कर. मिथिलेश पाटणकर स्वतः उत्तम संगीतकार आहे, पण तो माझ्या गाण्यांचं अरेंजमेंट करतो. मला खूप अवधूत गुप्ते, अजय अतुल यांची गाणी आवडतात, मी त्यांच्याबद्दल लिहितो. सलील कुलकर्णी बरोबर एकत्र कार्यक्रम करतो. त्यामुळे ही देवाणघेवाण एरवी सुद्धा चालू असते. आणि या कारणासाठी तर सगळे लोक एकत्र आले. एकाही कलाकारांनी एक प्रश्न विचारला नाही. उलट आरती अंकलीकर, शौनक अभिषेकी, बेला शेंडे, सावनी शेंडे, सांगलीचे आपल्या महेश मुतालिक, हे लोक एक ओळ गाण्यासाठी म्हणून महेश मुतालिक सांगलीहून
मुंबईला आले आणि परत मुंबईहून सांगलीला परत गेले. आरती अंकलीकर, शौनक अभिषेकी, बेला शेंडे, सावनी शेंडे पुण्याहून एक ओळ गाण्यासाठी आले आणि परत गेले. तर हे अत्यंत चांगले अनुभव, जे आपण एरवी मराठी माणसाशी जे जोडत नाही पण आता जोडायला हवेत, असे अनुभव मला इतके चांगले या गाण्याच्या निमित्ताने आले. मराठी गायकांनी, संगीतकारांनी ही साथ दिलीच, पण जे मराठी नाही आहेत असेही गायक यात आहेत. आणि मला शंकर महादेवन त्यांचा किस्सा तुम्ही सांगावा. या गाण्यामध्ये ज्यांची मातृभाषा मराठी नाही असेही अनेक गायक गायलेले आहेत. त्याच्यात हरिहरन गायलेले आहेत, याच्यात शंकर महादेवन गायलेले आहेत, महालक्ष्मी अय्यर गायलेली आहे, अनन्या भौमिक नावाची एक बंगाली नवीन गायिका गायलेली आहे, हंसिका अय्यर जिचं गाणं आता राजनीती नावाच्या आगामी चित्रपटात येत आहे, तर ती हंसिका या गाण्यात गायलेली आहे. असे अनेक गायक ज्यांची मातृभाषा मराठी नाही पण ते महाराष्ट्रातच वाढलेले आहेत आणि अत्यंत त्यांना मराठीबद्दल प्रेम आहे, असे अनेक गायक याच्यात गायलेले आहेत. शंकर महादेवन बद्दल किंवा हरिहरन बद्दलचा अनुभव फार बोलका आहे, तो मी थोडक्यात सांगतो. की शंकर महादेवनचं आणि माझे जुनी मैत्री आहे. मी त्याला फोन केला शंकरला आणि मी त्याला सांगितलं की मी एक गाणं करतोय, त्याच्यात एक ओळ गायची आहे, तू येशील का? त्याच्यावर एकही प्रश्न न विचारता शंकर महादेवन म्हणाला, मला हो मी येतो, कधी करायचंय सांग. मी म्हटलं तुझ्या सोयीनी सांग, तू जिकडे ज्या स्टुडिओमध्ये असशील तिकडे मी येतो आणि आपण तिथे तुझी ओळ ती ध्वनिमुद्रित करू. त्याने मला मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये बोलवून घेतलं. 8ची वेळ दिली म्हणून मी 8ला 5 मिनिटं कमी असताना तिकडे पोचलो तर शंकर अंधेरीच्या त्या स्टुडिओमधनं निघाला होता. शंकर महादेवन राहतो वाशीला, जे एक 25 किलोमीटर अंधेरीपासून, जास्तच कदाचित 30 किलोमीटर लांब आहे, 25 किलोमीटर तरी. आणि तो निघाला होता. तर मी त्याला फोन केला की शंकर मी स्टुडिओमध्ये आलेलो आहे. तो अर्ध्या वाटेवर पोचला होता. तो म्हणला अरे मी विसरलो पण मी परत येतो. खरं तर दिवसभर काम करून अतिशय दमलेला शंकर महादेवन सारखा जगविख्यात गायक संगीतकार हा एक ओळ गाण्यासाठी परत येतो आणि तेव्हा त्याला माहितीही नव्हतं की ही कशासाठी आहे. तो जेव्हा परत आला तो म्हणाला हा चला करूया, पण तो म्हणला त्याच्या आधी सांग की हे गाणं कशासाठी आहे. तेव्हा मी त्याला सगळं सांगितलं, याच्या मागची सगळी कहाणी सांगितली, रेडिओवरचे अनुभव सांगितले, वोडाफोनचे अनुभव सांगितले. आणि तेव्हा शंकर म्हणाला की त्यांनी माझा हात हातात घेतला आणि तो म्हणाला की माझा तू या गाण्यासाठी विचार केलास त्याच्याबद्दल मी तुझा आभारी आहे. एवढा मोठा गायक मराठीसाठी म्हणून हे म्हणत होता, केवळ माझी आणि त्याची मैत्री होती म्हणून नाही. आणि मग त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो अत्यंत सुंदर गायला हे तर मी सांगायला नकोच, पण तो जेव्हा बाहेर आला परत तेव्हा त्यांनी सांगितलं मला की मला असं वाटतंय की हरिहरननी सुद्धा या गाण्यात गावं, तू त्यांना विचारलंयस का? मी म्हटलं की माझी आणि त्यांची ओळख नाहीये. तो म्हणाला मी सांगतो हरिहरनला, पण त्यांनी हे गाणं गावं असं मला खूप आतून वाटतंय. भावनेच्या भरात त्यांनी तिकडनंच हरिहरनला फोन केला असता तर आपण समजू शकतो, पण तो एक दिवस थांबला. दुसऱ्या दिवशी त्यांनी संध्याकाळी हरिहरनला फोन केला आणि अत्यंत आठवणीने मला संध्याकाळी SMS पाठवला की मी हरिहरनशी बोललेलो आहे. हरिहरनकडे मी जेव्हा फोन केला तेव्हा हरिहरननी मला सांगितलं आणि अस्खलित मराठीत बोलले हरिहरन की ताबडतोब माझ्या घरी आहे आणि आपण हे लगेच उद्याच करूया. मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना पूर्ण सगळी कथा सांगितली तेव्हा हरिहरन म्हणाले की या कामासाठी मी तुझ्याबरोबर अगदी 100% आहे आणि मी या बाबतीत अगदी रॅडिकल आहे. मराठी गाणी वाजलीच पाहिजेत रेडिओ स्टेशनवर. आणि हरिहरन पण त्यांची एक ओळ गायले, नुसती ओळ गायले नाहीत. तुम्ही आता जेव्हा गाणं वाजेल तेव्हा तुम्ही पाहाल की एक अत्यंत सुंदर आलाप त्यांनी अशा जागी घेतलेला आहे की येथल्या चराचरात, त्याच्या आधी मला सांगायला आवडेल, मी खरं तर आधी सांगायला पाहिजे होतं, पण गाणं निवडत असताना खूप गाणी बघितली की मराठीचं अभिमान गीत करायचं ते कुठलं असावं. आपलं दुर्दैव असं आहे की महाराष्ट्राला 50 वर्ष झाली
पण महाराष्ट्र गीताचा आणि आपलाही रोजचा संपर्क उरलेला नाहीये. शेजारच्या कर्नाटकामध्ये इकडनं फार अंतर नाहीये, पण कर्नाटकचा स्वतःचा झेंडा आहे. कन्नड भाषा निर्माण कशी झाली, कर्नाटक राज्य कसं अस्तित्वात आलं, याच्याबद्दल त्यांच्याकडे अनेक लघुपट, माहितीपट, चित्रपट झालेले आहेत. आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर एखादी प्रेमकथाही सापडत नाही. अत्यंत उदासीन असं वातावरण 50 वर्ष आपण चालवलेलं आहे आणि खपवून घेतोय की आज महाराष्ट्र गीत कुठलं असं म्हटलं तर आपल्याला माहिती नसतं. मग कोणीतरी हात वर करून सांगतो गरजा महाराष्ट्र माझा, मग आपण म्हणतो चूक. बहु असो तर सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देशा. मग आपण विचारतो कोणी लिहिलंय, समोरचा म्हणतो गडकरी, आणि तिकडेही प्रश्नचिन्ह असतं. मग आपण म्हणतो नाही, ही चूक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. आणि मग त्याच्यानंतर या गाण्याची चाल कोणाची आहे आणि ते म्हटलंय कोणी, हे प्रश्नच उद्भवत नाहीत. तर त्यामुळे संगीत इतकं एक सुंदर माध्यम आहे की माझं माझ्या भाषेवर प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी, की असं एक अभिमान गीत असावं. आणि मग ते कुणाचं असावं याच्याबद्दल मी खूप बघितली गाणी. आणि जेव्हा सुरेश भटांच्या या 2 ओळी वाचल्या की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. सुरेश भटांची पुण्याई इतकी आहे की अजूनही न मागता टाळ्या मिळतात त्यांच्या कवितांच्या ओळींना. तर हेच का नाही आपण गीत करू, आणि म्हणून मी ते केलं. या गाण्यामध्ये शेवटची ओळ आहे, येथल्या चराचरात राहते मराठी. आणि ती ऐकून हरिहरन मला म्हणाले की मी इकडे एक अशी ताण घेतो की असं वाटेल की चराचरात मराठी भरलेली आहे. आणि आता तुम्ही गाणं ऐकताना ते ऐकाल. पण या गाण्याच्या 24च ओळी आहेत. हो. आणि इतक्या सगळ्यांना तुम्ही त्यात सामावून घेतलंय की आम्ही गाण्याची सुरुवात रवींद्र साठेंच्या आवाजाने होते, लहान लहान लिटिल चॅम्प्स पण त्यात गायलेत. तर ही विभागणी कशी झाली हे जरा थोडक्यात. 24 ओळी आहेत गाण्याच्या आणि 112 गायक होते. मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तू गायकांचे इगो कसे सांभाळले. पण मी तुम्हाला सांगतो, मराठीचं हे गाणं गायला आलेले हे सगळे प्रतिथयश गायक, कोणीही त्यांचा इगो खिशात ठेवून आलेला नाही. अतिशय, तू मला 4 लोकात गायला सांगतोस तर मी तसं गाईन असा विश्वास ठेवून ते आले होते. त्यामुळे मला तसा प्रॉब्लेम कधी आला नाही, तसा कधीच प्रश्न पडला नाही की याला कसं सांगावं. की शरद जांभेकरांसारखे खूप मोठे आणि ज्येष्ठ गायक, त्यांनी अत्यंत या सगळ्यांच्यात मी गातो असं त्यांनी आपणहून सांगितलं. तर त्यामुळे तो एक मला माझ्या डोळ्यासमोर प्रश्न नव्हता. पण कुठली ओळ कोणी गावी याचा मात्र प्रश्न होता. 24 ओळी जेव्हा कधी कधी ते गाण्यांमध्ये आपण एक ओळ 2दा किंवा 3दा घेतो, तर तशा ओळी लिहिल्या आणि मग त्या 36 झाल्या असतील. पण 112 गायक आणि 36 ओळी तरी प्रॉब्लेम होताच. मग ठरवलं की आपल्या मित्रांची मदत घेऊया याच्यात. आणि म्हणून आम्ही एक तक्ता केला की गाण्याची ओळ लिहिली, समजा ती रिपीट होत असेल तर तसं लिहिलं, ती 2 वेळा लिहिली. आणि तो त्याच्या पुढे एक रकाना रिकामा ठेवला ज्याच्यात गायकाचं नाव येईल. आणि तो मी माझ्या 2 संगीतकार मित्रांना दिला, कमलेश भडकमकर आणि मिथिलेश पाटणकर. आणि त्यांना सांगितलं की ही ओळ आहे, तुम्हाला काय वाटतं की ही ओळ कुठल्या गायकाने गावी. तसाच एक रकाना मीही भरला. आणि मग तिघांची आम्ही तपासणी केली. कधी कधी असं वाटायचं की मी जे ठरवलंय ते योग्य आहे, कधी कधी असं वाटायचं की मिथिलेशला हे वेगळंच काहीतरी सुचलेलं आहे आणि त्याच्यात अगदी वेगळाच काहीतरी आवाज सुचलेला असायचा. मग शेवटी त्याचे 2 ऑप्शन तयार केले आणि शेवटी ते दोन्ही ऑप्शन रेकॉर्ड केले. आणि शेवटी अगदी जेव्हा ते ऐकून बघितले तेव्हा ठरवलं की ही ओळ या गायकाची अप्रतिम लागते, ती ठेवूया. पण काही ओळींची निवड आपोआप होत गेली. की उदाहरणार्थ पहिली ओळ कोणी गावी. तुम्हाला रवींद्र साठ्यांचा आवाज ऐकला की मराठी शिवाय दुसरी भाषा आठवत नाही.
इतका तो 100% मराठी आहे. मग ते स्वामीचं शीर्षक गीत असो किंवा अजब सोहळा असो किंवा जैत्रे जैत मधली गाणी असो किंवा उषक्काल होता होता मधला त्यांचा भाग असो, असं कुठलंही गाणं तर रवींद्र साठ्यांचा अगदी 100% मराठमोळा आवाज. मग पहिली ओळ रवींद्र साठ्यांना दिली. त्याच्यानंतर अशा 2 ओळी होत्या की आमुच्या कुला कुलात नांदते मराठी, येथल्या फुला फुलात हासते मराठी. मग असं वाटलं की फक्त गायकांच्या आवाजांवर कसं हे याचा अर्थ व्यक्त होईल की आमुच्या कुला कुलात नांदते मराठी. तर मग 40च्या सगळ्या गायिका होत्या, त्यांना ती ओळ गायला लावली, ज्याच्यात संगीता चितळे, अनुजा वर्तक, वर्षा भावे सांगलीच्याच आहेत आणि वर्षा भावे आणि कोल्हापूरची भाग्यश्री मुळे, ह्या 4 गायिकांना ज्या 40च्या साधारण आहेत त्यांना त्या ओळी गायला लावल्या की आमुच्या कुला कुलात नांदते मराठी आणि त्याच्यानंतरची येथल्या फुला फुलात हासते मराठी ही सगळी 16-17 वर्षाच्या मुलींनी गायलेली ओळ आहे. की आवाजातल्या फरकानेच कळतं की येथल्या फुला फुलात हासते मराठी आणि ती सगळी फुलांसारखेच आवाज वाटतात. त्याच्यात मधुरा कुंभार, अनघा ढोमसे, आनंदी जोशी, सायली ओक या सारेगमप मधल्या सगळ्या गायिका होत्या. एकच ठरवलं की जेव्हा खूप मोठा असा आवाज तयार होतो त्या गाण्याचा आणि मग एकदम तुमच्या लक्षात येईल की एक कोवळा आवाज येतो मुग्धा वैशंपायांचा आणि सगळ्या मोठमोठ्या गायकांना एक ओळ आहे, पण या लहान मुलांना म्हणजे मुग्धा, कार्तिकी, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे आणि आर्य आंबेकर या लहान मुलांना 3 ओळी आहेत. तर लहान मुलांना जास्ती ओळी देण्याचं कारण हे की आपली भाषा टिकवणारे ती मुलंच आहेत शेवटी. त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त त्या गाण्यामध्ये त्यांचा भाग असला पाहिजे आणि सहभाग असला पाहिजे. आणि इतकं सुंदर गायले आहेत ही मुलं. अख्ख्या गाण्यामध्ये प्रत्येकाने टेक दिलेले आहेत, पण ही 5 मुलं आहेत त्यांनी एका टेकमध्ये या ओळी म्हटलेल्या आहेत. कौशल, ही ध्वनी चित्रफित आपण आता बघणारच आहोत गाण्याची, त्यानेच आपण कार्यक्रमाचा समारोप करतोय. पण एक प्रश्न मनात येतो की इतके सगळे लोक तुम्ही जोडले, राजकीय क्षेत्रातली माणसं आली का याच्यात? राजकीय क्षेत्रातली माणसं आली याच्यात, यायचा प्रयत्न केला म्हणजे चांगल्या अर्थाने. जेव्हा हे एका कार्यक्रमामध्ये मी याच्याबद्दल बोललो, त्या कार्यक्रमाला शिवसेनेचे सुभाष देसाई होते आणि त्यांनी मला विचारलं की कौशल, तुमचा चांगला आहे प्रकल्प आणि आपण काहीतरी करूया. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला बोलवलंय शिवसेना भवनात. म्हणून मी गेलो उद्धव ठाकरेंना भेटायला आणि उद्धव ठाकरेंनी अत्यंत आदरपूर्वक स्वागत केलं आणि ते म्हणाले की कौशलजी, खूप चांगला आहे तुमचा हा प्रकल्प, बोला तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा आहे. तर मी म्हटलं, सर 500 रुपये द्या. त्याच्यावर तुम्ही हसलात, त्याच्यापेक्षा थोडं कमी उद्धव साहेब हसले आणि ते म्हणाले की त्यांनी PL ला बोलवलं, आतून चेकबुक मागवलं आणि उघडलं, ते पेन काढलं आणि म्हणाले मी तुम्हाला 11 लाख रुपये देतो आता आणि तुम्ही 1 मे पर्यंत मला हे गाणं द्या. मी खूप विचार केला आणि अगदी खरं सांगतो की मला मोहही झाला, कारण एका सहीमध्ये माझे सगळेच प्रश्न सुटत होते. माझ्याकडे 40,000 होते, 10 लाखाचं बजेट होतं, 1 लाख रुपये जास्त मिळत होते, त्याची पब्लिसिटी झाली असती, ते तिकडे खर्च करायला मिळाले असते. पण मी विचार केला आणि माझ्या असं लक्षात आलं की, आणि मी त्यांना बोलून दाखवलं, ते म्हटलं उद्धव साहेब, मला अत्यंत आनंद होतोय की तुम्ही हे पैसे देऊ केलेत, तुम्ही आमच्या पाठीशी आहात, याच्याबद्दल आम्हाला चांगलंच वाटतंय, पण तुम्ही 11 लाख रुपये मला दिलेत तर हे गाणं शिवसेनेचं होईल. त्याच्यावर आणखीन एक शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक बसले होते, ते म्हणाले, अहो शिवसेना म्हणजे महाराष्ट्र. तर मी म्हटलं, सर अगदी तुमच्या दृष्टीने ते बरोबर असलं तरी मला आज असा फायदा मिळतो की सकाळी मनसेचे रमेश प्रभू 500 रुपये देतात, 1000 रुपये देतात त्यांचे आणि त्यांच्या बायकोचे.
संध्याकाळी सुभाष देसाई 500 रुपये देतात, रात्री काँग्रेसचे संदेश कोंडविलकर 500 रुपये देतात. हा फायदा मला हे 11 लाख रुपये घेऊन मिळणार नाही. आणि आज आम्ही सगळी ती नावं जेव्हा छापली त्या सीडीच्या पुस्तिकेमध्ये, तेव्हा तुम्ही बघाल की त्या 500 रुपयाच्या लिस्टमध्ये राज ठाकरेंचं पण नाव आहे आणि उद्धव ठाकरेंचं पण नाव आहे. ही नावं तुम्हाला एकत्रित इतक्या तरी लवकर वाचायला मिळणार नाहीत कुठे. बरे, हे सगळं अभिमान गीत पूर्ण झालं. हे प्रकाशित करताना केवळ एका कोणातरी अधिकारी व्यक्तीच्या हस्ते याचं प्रकाशन झालं नाही, अनेक मान्यवर त्या प्रकाशनाला होते. त्यामागची भूमिका काय होती? त्यामागची भूमिका अगदी सोपी होती की इतके लोक 1400 लोक याची पाठराखण करत होते, 500 कलाकार होते, 3 शहरांमध्ये हे गाणं झालेलं होतं. चेन्नईमध्ये जेव्हा याचं ध्वनिमुद्रण चाललं होतं तेव्हा तो सगळा स्ट्रिंग सेक्शन अतिशय व्यवस्थितशीर वेळ पाळणारे असे ते सगळे व्हायोलिनिस्ट तमिळ ते बसले आणि त्यांचे जे त्यांना लीड करणारे होते व्हायोलिनिस्ट प्रभाकर नावाचे, त्यांनी मला आत बोलवलं. त्यांनी सगळ्या चमूशी माझी ओळख करून दिली आणि त्यातल्या एकाने मला विचारलं, हे चित्रपटासाठी करताय का तुम्ही गाणं? तेव्हा मी सांगितलं की नाही, चित्रपटासाठी नाही, अशी अशी त्या गाण्याच्या मागची भूमिका आहे. तेव्हा त्या चमूतल्या एका व्हायोलिनिस्टनी त्याच्या वेष्टीतले 500 रुपये काढले आणि मला हातात दिले आणि ते म्हणले, हे 500 रुपये माझ्याकडनं तुमच्या भाषेसाठी, कारण आमच्याकडे हा प्रश्न कधीही उद्भवणार नाही. तर हे जे अनुभव होते की इतके लोक याच्याशी जोडले गेले होते की मराठी असोत अमराठी असोत, त्यांचं हे गाणं ज्यांचं मराठी भाषेवर प्रेम आहे त्यांच्यासाठी फक्त नसून ज्यांना ज्यांना म्हणून मातृभाषा आहे त्या सगळ्यांसाठी आहे. हेच अमिताभ बच्चननी सिद्ध केलं असं मला वाटतं की त्यांनाही त्याची मोहिनी याच कारणासाठी पडली की त्यांनाही त्यांची मातृभाषा आहे, त्यांनाही त्यांच्या मातृभाषेबद्दल प्रेम आहे. त्यामुळे इतके सगळे लोक ज्या गाण्याशी जोडले गेले त्याचं प्रकाशन एका माणसाने का करावं? तर ते प्रकाशन सुद्धा अनेक आपल्याला ज्यांचा अभिमान वाटतो अशा महाराष्ट्रातल्या दिग्गज व्यक्तिमत्वांनी एकत्र येऊन करावा. तर त्याच्यात 21 आम्ही ठरवले होते, त्यातले 15 येऊ शकले त्या दिवशी, कारण इतक्या लोकांची मोठ बांधणं कठीण होतं. पण त्यात सुद्धा आपण बोलक्या बाहुल्या म्हटलं तर रामदास पाध्येंना आपल्याला देशात पर्याय सुचत नाही पटकन, तर रामदास पाध्ये होते, सत्यशील देशपांडे होते, सुरेश तळवलकर होते, विठ्ठल कामत होते, वासुदेव कामत चित्रकार हे होते, शंकर वैद्य सर होते, विजयाबाई राजाध्यक्ष, आशाताई जोगळेकर नृत्यांगना, किंवा असे 15 यशस्वी त्यांच्या क्षेत्रातले लोक. आणि यांचा सत्कार 15 दैनिक मराठीतली मेजर दैनिक आहेत, लोकसत्ताचे कुमार केतकर, महाराष्ट्र टाइम्सचे अशोक पानवलकर, वाहिन्यांचे सगळे प्रमुख असे सगळे आले होते आणि 30 लोकांनी मिळून याचं प्रकाशन केलं या गाण्याचं. त्या सोहळ्याला 8000 लोक उपस्थित होते. महाराष्ट्राच्या इतिहासात असं झालेलं नाहीये की एखाद्या सीडीच्या लोकार्पणाच्या सोहळ्याला 8000 प्रेक्षक आलेले आहेत आणि तो सगळा स्टेडियम मध्ये करावा लागला सोहळा, जो सुधीर गाडगीळ यांनीच त्याचं सूत्रसंचालन करून त्याला एक दर्जा प्राप्त करून दिला. खरं तर मंडळी, या 1.5-2 वर्षाच्या काळातले सगळे चांगले अनुभव कौशल आपल्यासमोर मांडतायत. त्यांचा हा स्वभाव नाही की वाईट अनुभव सांगावेत, त्यामुळे ते सांगणार नाहीत. पण तरी कौशल असे खूप अनुभव तुम्हाला आले आणि विशेषतः मराठी लोकांनीच असा प्रश्न विचारला की या अभिमान गीताचा काय उपयोग. तर आज जेव्हा हे अभिमान गीत पूर्ण झालं, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं, आज तुम्हाला काय वाटतं की खरोखर हे अभिमान गीत याचा काय उपयोग? हे बघा, मी जसं म्हटलं की हिमालयाची यात्रा करायची असेल तरी पहिलं पाऊल घराच्या बाहेर टाकणं अनिवार्य आहे. ते न टाकता तुम्ही हिमालयाची यात्रा करून दाखवा असं म्हटलं तर ते शक्यच नाही. त्यामुळे छोटं पाऊल असेल पण हे महत्वाचं पाऊल होतं असं मला वाटतं. आणि याची पावती अशी की दुसऱ्या दिवशी मुंबईच्या बिग FM या रेडिओ वाहिनीवर या गाण्यापासून मराठी गाणी लागायला सुरुवात झाली. म्हणजे
ते पूर्ण चक्र फिरून ते पुन्हा तिथे आलं की मराठी गाणी लागायला सुरुवात झाली. मला वाटतं ही सुरुवात आहे. हे एकच गाणं व्हावं, पण मला असं वाटतं की हे गाणं झालं तर याची दखल आपण सामान्य जनांनी घेतली पाहिजे. कोणीही मसीहा येणार नाही मराठी वाचवायला. कितीही लोकांनी सांगू दे मी मराठीचं नाही होणार. आपल्याला आपल्या तऱ्हेने पावलं उचललीच पाहिजेत. त्यामुळे मी असं ठरवलंय की जिथे जिथे जाईन तिथे निर्लज्जपणे एक मागणी लोकांकडनं करीन की महाराष्ट्र गीताच्या बाबतीत जी आपण चूक केली की 50 वर्षात आपण संपर्कही ठेवला नाही त्याच्याशी, ती चूक आपण मराठी अभिमान गीताबद्दल करू नये. आपण हे गाणं आपल्या मुलांना शिकवावं, नातवंडांना शिकवावं आणि गात राहावं. रोज गात राहावं, जमेल तसं गात राहावं, बेसूर गात राहावं, पण गात राहावं. आठवड्यातनं एकदा गा, महिन्यातनं एकदा गा, पण गात राहा. कार्यक्रमाची सांगता आपण या गाण्यानेच करणार आहोत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हे गाणं ऐकल्याशिवाय या सभागृहातून कुणीही बाहेर जाऊ नका. हे गाणं लागल्यानंतर इथे कुठलाही शब्द उच्चारला जाणार नाही. पण त्यापूर्वी कौशल, तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आज अभिमान गीत झालं, मराठी अभिमान गीत साकार झालं, पण यापुढे मराठीसाठी अजून काही करण्याचं आहे का मनात? हो, मला वाटतं प्रतीक खूप महत्वाची आहेत भाषा कुठलीही टिकवण्यासाठी. म्हणून काहीही गोष्ट टिकवायची असेल तर प्रतीक महत्वाची आहेत. आज आपण या सभागृहाला विष्णुदास भावे असं का नाव देतो? कारण हे प्रतीक आहे की सांगली हे माहेर घर आहे मराठी नाटकाचं. नाट्याचार्य खाडीलकर असोत, विष्णुदास भावे असोत, त्यांची स्मृती जपली जाते कारण आपण ही प्रतीकं जपतो म्हणून. तर मला वाटतं ही प्रतीकं जपणं हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची म्हणजे की जेव्हा सकाळमध्ये या गाण्याबद्दल लिहून येत होतं, 7 लेखांची मालिका आली, तेव्हा जेव्हा हे सांगितलं गेलं आणि गमतीची गोष्ट म्हणजे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं तोवर की मराठी गाणी लागत नाहीत FM वाहिन्यांवर. जेव्हा हे लिहून आलं तेव्हा अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्या सगळ्या प्रतिक्रिया अशा होत्या की आपण आंदोलन करून या वाहिन्यांना हे लावलं पाहिजे ही गाणी. तर माझं असं म्हणणं आहे असं की थोडंसं दातार साहेबांकडनं सुद्धा इन्स्पिरेशन घेऊन असं म्हणणं आहे माझं की आपण दरवेळी असं का करतो की त्यांनी ते करायला पाहिजे, त्यापेक्षा आपण एक वाहिनीच सुरू करूया, असा विचार आपण का नाही करतो? तर मला वाटतं की आता वेळ आलेली आहे. खूप डायनॅमिक लोक महाराष्ट्रात आहेत, तरुण आहेत, आणि याचा विचार होईल की पुढे मुंबईमध्येच किमान 7 वाहिन्या असतील की ज्या 24 तास मराठी गाणी लावतील. आता एकही नाहीये. त्यामुळे कुठले सांगलीमध्ये मला सांगण्यात आलं की खूप उद्योजक आहेत. त्यामुळे मी असं तुम्हाला विनंती करतो की आज एकही मराठी 24 तास मराठी गाणं लावणारं चॅनल, रेडिओ स्टेशन मुंबईतही नाहीये, पुण्यातही नाहीये, कदाचित सांगलीत पण नाहीये. ते 24 तास मराठी गाणी लावतं. म्हणजे आपल्याला स्पर्धाच नाहीये. आणि हे चांगली बाजारपेठ आहे. म्हणजे कारण 10 कोटींचा महाराष्ट्र असं आपण सगळीकडे ऐकतो, पण मराठी पुस्तकांची आवृत्ती, पहिली आवृत्ती 2000 आणि 3000च्या पलीकडे जात नाही. याचा सकारात्मक भाग असा आहे किंवा दृष्टिकोन की म्हणजे खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे आपल्याला, जी आपण अजून टॅप करत नाही आहोत, ज्याचा आपण अजून वेध घेत नाही आहोत. तर मला असं वाटतं की एक मराठी वाहिनी सुरू करावी, असं माझा पुढचा तरी एक हे आहे. कौशल, मराठी अभिमान गीतात सगळे तुमच्या सोबत होते, या पुढच्याही प्रकल्पात सगळे तुमच्या सोबत असतील. मी तात्यासाहेबांना आणि सुधीर गाडगे यांना विनंती करते की आपण रंगमंचावर यावं आणि कौशलचा सत्कार करावा. यानंतर इथे या गाण्याची ध्वनिचित्रफीत लावली जाईल. इथे कार्यक्रमाचा समारोप आपण करतो आहोत. सर्व उपस्थितांचे या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे मनपूर्वक आभार. उद्या सिंधुताई सटपाळ, संजय उपाध्याय